नाही याचं एक गोष्ट मी सांगतो आपल्याला, मुंगना काय कुत्र्यांकडे कधी लक्ष देत नाही. हत्ती चलता है, कुत्ते तो भुगते होता है. उलट पक्षी माझ्यासारखा एक 50-54 वर्ष मातोश्रीमध्ये राहिलेला माणूस हे का बोलतो याचं आत्मपरीक्षण उद्धव ठाकरेंनी केलं पाहिजे असं मला वाटतं. मी आज उद्धव ठाकरेंना तुमच्या माध्यमातून आव्हान देतोय, हिंमत असेल तर तुम्ही बोला, तुम्हाला मी उत्तर देईन. हे अंबादास दानवेसारखे ज्यांना मी निवडून आणला, माझ्यामुळे जे आमदार म्हणून बसले ऐसान फरामोश आहेत ते मला बाळासाहेबांनी शिवसेना काय मला शिकवणार. बाळासाहेब तर आमचं दैवत आहे. उद्धव ठाकरेंनी यावर माझ्यासमोर हिंमत असेल तर ते नाही सांगावं, असं घडलं नाही, ते उद्धवजींनी सांगावं, मग मी त्यांना उत्तर देईन. उद्धवजींची सवय आहे इतरांच्या खांद्यावरती बंदूक ठेवून साप फोडायचा आपण. आता ती घाडगे म्हणून त्यावर्षी माझ्याकडे आली होती, उपनेता शिवसेनेची. तिने मला सांगितलं, रामदास भाई मला उद्धवजींनी इतका टॉर्चर केला की तुम्ही रामदासांमध्ये बोला, तुम्ही रामदासांमध्ये बोला. ती म्हटली मी काय बोलतो, ज्येष्ठ नेते आहेत म्हणे, मी तुमच्यावरती बोललो नाही म्हणून त्यांनी शेवटी माझं ते पद काढून घेतलं उद्धवजींनी. उद्धवजी दिसतात तसं नाहीये, उद्धवजी कपटी आहेत. आणि मी सांगतो 2 दिवस शिवसेना प्रमुखांच्या बॉडीचा छळ उद्धवजींनी केला, ते पुन्हा मी आता जबाबदारीने बोलतोय, खूप जबाबदारीने बोलतोय. होऊन जाऊ दे एकदा, उद्धवजींची माझी नागपूर होऊन जाऊ दे, दूध का दूध पाणी का पाणी होऊन जाऊ दे. आणि तुम्हाला आज सांगतो मी सगळ्या तुमच्या माध्यमातून महाराष्ट्र जनतेला सांगतोय, मी कधी खोटं बोललो नाही, कधीच खोटं बोललो. मी उद्धवजीला ज्यावेळेला विचारलं मातोश्रीमध्ये की उद्धवजी शिवसेना प्रमुखांच्या पायाचे ठसे घेऊन ठेवा, आमची ते दैवत आहेत, मी बोललो होतो तेव्हा उद्धवजी मला म्हटले, रामदासभाई त्यांचे हाताचे ठसे घेऊन ठेवले तुम्ही. त्यांच्या हाताचे ठसे मी घेऊन ठेवले, ते आमच्या दोघांमधलं आहे डागे उद्धवजीने मी. मग उद्धवजी मी माझा तुम्हाला सवाल आहे, त्या हातांच्या ठशांचा उपयोग तुम्ही कशासाठी केला ते मला सांगा. महाराष्ट्र जनतेला कळू देते, समजू देत, ते वास्तव आहे. हे काय ते खरे बिरे नुसते असेल ते चिल्लू पिल्लू यांची ऐपत आहे का, काय पोत आहे का, अवकात आहे का माझ्यावरती बोलायची. हिंमत असेल उद्धवजीने डावी बोलावं, मी त्यांना उत्तर देईन. होऊन जाते नागपूर दोघांची माहीत आहे का. अरे 2 दिवस तर कोणाला वरती पाठवत पण नव्हते, 2 दिवस मातोश्रीमध्ये भोवती कोणालाही पाठवत नव्हते, कोणाला एंट्री नव्हती. आणि तुम्हाला पुढची गोष्ट सांगतो की शिवसेना प्रमुखांच्या माणूस जेवढा आजार असतो तेवढा डॉक्टर डिक्लेअर होतात, पण डेथ झाली. या ठिकाणी मला डिक्लेअर करायला लावलं, मला, मी गेलो लोकांसोबत, मी गेलो. यांना माहिती आहे काय खगे फेगे सगळ्यांना काय, अतिशय जबाबदारीने बोलतोय मी. आणि मी मगध माणूस आहे हो, मी असा गांडू नाही आहे, घाबरणार नाही मी. एवढंच आहे की इतके वर्ष मी बोललो नाही, ही गोष्ट मान्य आहे मला, ही गोष्ट मला 100% मान्य आहे. पण काल ओघामध्ये ती बोलून गेलो, ठेवून नाही बोलू का, भाषणाच्या ओघामध्ये मी ते काल बोलून गेलो. तर उद्धव ठाकरे ज्या पद्धतीनं स्टेटमेंट देत आहेत तसा तो उद्धव ठाकरे नाही आहे, हे महाराष्ट्र जनतेला कळू देत. वाघाचा जो कासराचा मुखवटा त्यांनी घातलाय ना, तो वाघ नाही आहे, हे लांडगा आहे, हे महाराष्ट्राच्या जनतेला कळू देत. आणि म्हणून काल मी ओघाने बोलून गेलो. का अनेक गोष्टी आहेत बोलण्यासारख्या, अनेक गोष्टी आहेत. उद्धवजींनी यावं पाहिजे सर्व, मी सांगेन, बोलेन मी. उद्धवजी सांगावं रामदासभाई बोला, बोलेन, नक्की बोलेन. आणि ज्याच्या वेळेला मी तोंड उघडीन ना, मातोश्रीची कापे हादगा बसेल मातोश्रीला. माझ्या नादाला लागू नका, माझ्या नादाला लागू नका. मी शिवसेना प्रमुखांसोबत निष्ठेने दिवस काढलेत, बाळासाहेबांच्या सोबत निष्ठेने दिवस काढलेत. 1000 वेळा बाळासाहेबांनी माझी पाठ थोपटलेली आहे. त्या बाळासाहेबांच्या बाबतीमध्ये जर असं घडलं असेल 2 दिवस तर ते अतिशय वाईट गोष्ट आहे, अतिशय गंभीर गोष्ट आहे. आणि माझं म्हणणं तर स्पष्ट आहे, मीडियानं जावं,
साहेबांच्या वेळेला जे जे डॉक्टर होते त्या डॉक्टरने विचारून घ्यावं, बाबा साहेबांची डेथ कधी झाली होती, सरपंचा विषय. मी खोटं बोललो असेल तर. आणि म्हणून जबाबदारीने बोललोय. मी जे बोललोय त्या वक्तव्याची मी ठाम आहे, बदलणार नाही. मला प्रसिद्धी नको, बाळासाहेबांच्या बाबतीत तर नकोच नको, पण ही अतिशय गंभीर बाब आहे. बाळासाहेबांच्या माणसाच्या त्या बाबतीमध्ये असं होत असेल, आमच्या दैवतच्या बाबतीमध्ये होत असेल, सगळ्या शिवसेनेला दुःख होईलच ना. ते का होणार नाही दुःख? का होणार नाही? का 2 दिवस शरद पवार साहेब आले होते, त्याला वरती पाठवणार नाही, कुणाला वरती पाठवणार नाही. आणि शरद पवार साहेबांचं त्यावेळेला वक्तव्य असं होतं, अरे मिलिंद, का त्यांच्या बॉडीला त्रास होतो उद्धव, शब्द होते त्यांचे, मला अजून आठवत आहे. मी मातोश्रीमध्येच होतो. हे तुम्ही केलं पाप उद्धवजी, तुम्ही हे पाप केलंय. हो केलंय तुम्ही. आणि उशिरा का होईना पण महाराष्ट्र जनतेला ते कळू दे तुमचे काय धंदे तुमचे ते. लोकांसमोर जनतेसमोर मला का डिक्लेअर करायला लावलं, तुम्ही काय करत नाही मुलगा म्हणून, याचं उत्तर आहे का त्यांच्याकडे? मग डॉक्टरांनी पैसे घेऊन का जाहीर केलं नाही, याचं उत्तर आहे का तुमच्याकडे? आणि जर तुम्ही कमेंट केला असाल तर ठीक आहे, म्हणजे मी बोलवते कुठं नाही, पण हे वास्तव आहे. उद्या जर का मी याची चौकशी करायला लावली, याची मी वरिष्ठ पातळीवरून चौकशी करायला लावली, तर उद्धवजी अडचण येतील. उद्धवजी अडचण येतील. त्यांना नाही म्हणावं फक्त, नाही म्हणावं फक्त. हे चेहरे चौपटे भुंकतायत ना, त्यांनी तोंड पण बनवून जातील. ते मला करायला लावू नका, ते मला करायला लावू नका. तर मातोश्री समोर बसून उपोषणाला खोटे बोललात तर, आणि सगळी चौकशी करायला लावेल मी, सगळी चौकशी, त्या पुढची पण. मी आज बोलत नाही, पुढची पण चौकशी करायला लावेल, त्या सांगतोय उद्धव ठाकरेंना. तुम्ही 8 दिवस म्हणतो. मी सांगतो ना, साहेब गेल्यानंतर सकाळी 6 वाजता साहेबांना अँब्युलन्स मधून शिवाजी बागला घेऊन जायचा निर्णय त्यांनी घेतला होता, तो मी बदलला आणि बाळा नामदेव दोघांनी बदलला. नाही म्हणून सर, असं होणार नाही. आमचा एक शाखा करून गेला तर आम्ही त्याला ट्रक मधून टेम्पोतून घेऊन जातो. बाळासाहेबांना गपचूप का अँब्युलन्स मधून न्यायचा? मी तो निर्णय बदलला, मी नाही म्हणता ऐकणार, मी निर्णय बदलला. विचारा त्यावेळेला पत्रकार होते, त्यांना विचारून घ्या, सांगते तुम्हाला घोषणा करायच्या आधी काय नेमकं सांगण्यात आलं होतं? काय तुम्ही मीडियासमोर काय सांगा? नाही, आधी 2 वेळेला मला सांगितलं की साहेबांच्या वरती डॉक्टरचे उपचार चालू आहेत असं सांगा. तशा पद्धतीने मी संध्याकाळपासून 2दा स्टेटमेंट दिली. नंतर 8 वाजता तर आज ठाकूर नाहीये, खासदार ठाकूर आज नाहीत आमचे, ते माझ्यासोबत होते. मग 8 वाजता मला सांगितलं त्यावेळेला संध्याकाळी, नेमकं टाईम मांडलं तर माहिती नाही, की साहेब गेले म्हणून तुम्ही सांगा लोकांसमोर. गेलो. अमिताभ बच्चनला पण आतमध्ये मीच घेतली, त्याच्यावर मीच घेतली त्यावेळेला. आणि म्हणून हे वास्तव आहे. मी कधी कोणी का कुठे म्हणेन, मी माझं काय स्वार्थ आहे मध्ये, पण महाराष्ट्राच्या जनतेला कळू दे की त्यांचा मुलगा उद्धव ठाकरे नुसतं मुख्यमंत्री बनण्यासाठी काँग्रेससमोर जात नाही, तर स्वतःच्या बापासाठी काय केलं, बापाच्या बाबतीत काय केलं हे पण महाराष्ट्राला कळू देत ना, समजू देत ना. उगागोने काम निघून केलं माझ्या तोंडातून, ते निघून गेलं का, हे वास्तव आहे. याआधी त्यांच्या नेत्यांचं असंही माझ्याकडे एकमेकातून बोललो नाही, बोलणार देखील नाही, पण वेळ पडली तर सोडणार पण नाही, हे पण सांगतो आज, हे पण सांगतोय. बाळासाहेब तुमच्या बाबतीमध्ये बाहेर काय काय बोलले इथं आतमध्ये आहे, मला ते बोलायला लावू नका, मला ते बोलायला लावू नका. आणि म्हणून काल जे अनावधानाने बोलून गेलो मी, ती चूक नाही, ते वास्तव आहे, ते वास्तव आहे. एक घडलंय. त्यांनी तुम्ही डॉक्टरांना विचारून घ्या की बाळासाहेब गेल्यानंतर डॉक्टरांनी प्रेस घेऊन का जाहीर केलं नाही. त्यांचं कारण उद्धवजींनी द्यावं ना, मला नाही देऊ शकणार, महाराष्ट्राला द्यावं, नाही देऊ शकणार. जे बोललोय ते वास्तव आहे. हाताचे ठसे घेतलेत की नाही उद्धवजी? तुमचा मुलगा आहे ना, तो बछडू, त्याच्या डोक्यावरती हात ठेवून शपथ घेऊन सांगा की बाळासाहेबांचे हाताचे ठसे तुम्ही घेतलेत की नाही, आणि घेतले असाल तर त्याचं काय केलं तर ते महाराष्ट्राला कळू देत. मी नाही बोलणार, ते हळूहळू येईल, ते हे वास्तव आहे सगळं. ही कसली कुत्री भूमिका आहे ती, यांना विचारतो कोण, या अंगावर सोडली नाही. आणि त्याचा घाबरण्यापैकी मी नाही, आमदार सुद्धा नाहीये बांधणार. मी भगवान झेंड्याचा शिपाई म्हणून निर्वातपणे शिवसेना प्रमुखांचा साथ दिले, खंबीरपणे पाठीशी उभारलेला आहे मी. माझ्याकडून असं खोटं पाप कदापि घडणार नाही,
कदापि घडणार नाही. मी पुन्हा एकदा महाराष्ट्राला सांगतोय आज, तेव्हा उद्धव नेमका काय आहे ते हळूहळू महाराष्ट्राला समजेल, हळूहळू महाराष्ट्राला कळेल. तर मी पुन्हा सांगतोय, उद्धवजी या समोर बोला, मग मीही बोलतो. होऊन जाऊ दे, होऊन जाऊ दे. धन्यवाद. मी ज्यावेळेला होतो त्यावेळेला बाबासाहेब आले होते अशी माझी माहिती आहे. पण आपण तुमच्या त्यांना विचारून घ्या. ज्येष्ठ नेते जे आता त्यांच्या पक्षात आहेत, त्यात शिवसेनेत आहेत, होय आहेत होते का? मी आता नाव घेणार नाही कोणाची, पण तुमच्या वक्तव्याला मी नाव घेणार नाही कोणाची.